नमस्कार, मी दीपक आणि तुम्ही पाहता दीपक पटवे हे यूट्यूब चॅनल. मंडळी, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीची हजारो कोटींची कामं सध्या नाशिकमध्ये सुरू आहेत. काही कामं सुरू व्हायची आहेत आणि काही कामं ऐनवेळी करावी लागणार आहेत. या सर्व कामांची गती आणि स्थिती कशी आहे यावर स्वतः मुख्यमंत्र्यांनीच भाष्य केल्यामुळे त्याबद्दल फार काही बोलायची गरज आहे असं मला आता वाटत नाही. या संधीचा फायदा आणि गैरफायदा घेणारे हात मात्र कामाला लागलेले आहेत. त्याचाच प्रत्यय मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीतून आता नुकताच आलेला आहे. तसं ते प्रकरण काही आता नवीन राहिलेलं नाही आहे, पण तरीही ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की या कुंभमेळ्यामध्ये कोट्यवधींची कामं देतो आहे असं दाखवत 5 ठेकेदारांची सुमारे 3,50,00,000 रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. कोण आहे ते फसवणूक करणारे? तर चांदेरचे म्हणजे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या गावातले. त्यातला एक तर त्याचं नातेवाईकच आहे. त्यांनी या ठेकेदारांना 591 कोटी रुपयांची कामं देत असल्याचं बनावट वर्क ऑर्डर तयार करून ती दिली. त्यांनी मंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर म्हणजे त्या ठेकेदारांनी मंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर आता त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. नातेवाईक असले तरी कोणाला सोडणार नाही आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना आपण दिलेले आहेत असं मंत्री महाजनांनी जाहीर केलेलं आहे. आता या निमित्ताने काही प्रश्न माझ्यासमोर पडलेले आहेत. एक पत्रकाराला जे काही प्रश्न पडतात ते मला पडलेले आहेत. कोट्यवधी रुपयांची कामं करणारे हे कथित ठेकेदार इतके मूर्ख आहेत का की त्यांना हेही कळत नाही की इतकी मोठी कामं ही टेंडर पद्धतीनेच आणि तेही ई टेंडर पद्धतीनेच सरकारकडनं दिली जातात. निदान ती प्रक्रिया तरी पूर्ण करावी लागते हे तर त्यांना माहितीच असायला पाहिजे. त्यातही काय काय गोळ चालतात आणि ज्या ठेका द्यायचा आहे त्यालाच तो कसा दिला जातो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण तो वेगळा विषय. पण पैसे देऊन आणि मंत्र्यांच्या नातलगाच्या माध्यमातून ठेका मिळवायचा तरी कोणती तरी प्रक्रिया पूर्ण करावीच लागते ना. थेट ऑर्डर तर काही मिळत नाही. असा प्रश्न त्यांना का पडला नाही हा मला मोठा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की हा प्रश्न त्यांना नक्की पडला असेल आणि त्याची त्यांनी खात्री देखील करून घेतली असेल. पण इथेच खरी मेख आहे. टेंडर न भरताच वर्क ऑर्डर दिली जाते आहे हे त्यांना संबंधित शासकीय कार्यालयातून सांगण्यात आलं असावं असं माझं मत आहे. त्याशिवाय इतकी मोठी रक्कम अशी ते काही गुंतवतील असं मला वाटत नाही. बरं, पैसे दिल्याशिवाय तर काही या बामट्यांनी त्यांना वर्क ऑर्डर दिली नसेल. म्हणजे त्यांनी पैसे देताना कुंभमेळा प्रमुखांच्या कार्यालयाशी संपर्क साधलाच असेल आणि अशी ऑर्डर दिली जाते आहे का त्यांना तिथून त्यांनी विचारलेलं असेल असं मला वाटतं. आणि ती दिली जाते आहे असं त्यांना सांगितलं, त्यानंतर त्यांनी ते पैसे दिले असतील. आता हे कार्यालय कोणतं? तर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण. इतर अधिकाऱ्यांसारख्या गाजावाजा न करता भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करणारे जे IAS ऑफिसर आहेत, प्रवीण गेडाम हे या प्राधिकरणाचे सध्या अध्यक्ष आहेत. हे तेच अधिकारी आहेत ज्यांच्यामुळे जळगाव नगरपालिकेतला घरकुल घोटाळा उघडकीला आला होता. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणाला शंका देण्याचं काही कारण नाही. पण त्यांच्याच खुर्चीखाली काही जळत तर नाही ना हे त्यांना पाळण्याची गरज या निमित्ताने मात्र समोर आलेली आहे. मंत्री महाजनांच्या नातलगासह जे 3 आरोपी अटक झालेले आहेत त्यांच्याशिवाय आणखीन 7-8 जणांची पोलीस कसून चौकशी करतायत. त्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची पण माहिती आहे. त्यातून कदाचित हे दागेदोगे समोर येतीलच. पण तो विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता वाटली तर थेट प्राधिकरणापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आता पोलिसांवर आहे. आणखी महत्त्वाचं काही मुद्दे जे मला वाटत आहेत ते मी सांगू इच्छितो. तनय अनंत महाजन हा जो मंत्री महाजनांचा नातलग आरोपी आहे त्याने याआधी पण अनेक जणांना कोणाला ग्रामसेवक कोणाला तलाठी असं बनवण्याचं आश्वासन देऊन नोकरीला लावतो सांगितलं आणि लाखो रुपये त्यांच्याकडनं घेतलेले आहेत. अशी सध्या जामनेर आणि परिसरामध्ये जोरात सुरू आहे. विशेषतः मंत्री महाजन यांच्याकडे ग्रामविकास खातं जेव्हा होतं तेव्हा हे प्रकार घडले अशी माहिती समोर येते. त्याचा पुरावा घेऊन किंवा आपण किती पैसे दिले हे सांगत अजून तरी कोणी समोर आलेलं नाही. पण चर्चा मात्र जोरात सुरू आहे. जर तसं असेल तर ही बाब त्याच वेळी मंत्री महाजनांपर्यंत का पोहोचली नाही हा प्रश्न माझ्यासारख्या पत्रकाराला पडतो. ज्यांनी पैसे दिले ते मंत्र्यांपर्यंत पोहोचायला घाबरत असतील किंवा त्यांना पोहोचू दिले जात नसेल हे एक वेळ आपण मान्य करू.
पण अशी फसवणूक सुरू आहे किंवा असे पैसे गोळा करून फसवणं चाललेलं आहे, अशी कुणकुण महाजनांच्या कार्यकर्त्यांपैकी पण कोणाला लागली नाही. त्यांचे 3-4 PA आहेत, त्यांच्यापैकी पण कोणाला एक कुणकुण लागली नाही, त्यांच्यापर्यंत चर्चा आली नाही. यावर काही मला विश्वास ठेवता येत नाही. जर त्यांनी ही माहिती वेळीच मंत्र्यांपर्यंत पोहोचवली असती तर कदाचित त्याचवेळी त्या आरोपीवर कारवाई झाली असती, पायबंद बसला असता आणि आज जे ठेकेदारांना फसवून पूर्ण मंत्र्यांची फसवणूक, मंत्र्यांची बदनामी होते आहे ते तरी टाळता आलं असतं. की त्या कार्यकर्त्यांनी आणि PAंनी मंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पण मंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, असं काही आहे का? असाही एक प्रश्न आहे. त्यावेळी त्या आरोपीला ताकीद देऊन सोडून दिलं होतं का? जर मंत्री महाजनांपर्यंत माहितीच पोचली नसेल तर मात्र त्यांनी सावध होण्याची हीच वेळ आहे असं मला वाटतं. त्यांची यंत्रणा, त्यांचे कार्यकर्ते काय करतायत असा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला अवश्य सांगा. तुम्हाला माझं म्हणणं पटत असेल, आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि नेहमीचंच आव्हान, तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा. आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.